खामेनीला ठार मारण्यात गुप्तचर संस्था मोसादचा मोठा हात। खामेनीच्या ठिकाणांची माहिती मिळताच 80 बॉम्ब टाकले। इराणचे अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले सुरूच। गुंतवणूकदारांमध्ये आखाती देशांची प्रतिमा मलिन करण्याची रणनीती। इस्रायलचे लेबनॉनवर आज पुन्हा हल्ले। हल्ल्यात हिजबुल्लाचा कमांडर ठार। कमांडर आधम अदनान अल ओथमन हल्ल्यामध्ये ठार। इराणमध्ये आतापर्यंत 742 जणांचा मृत्यू। गेल्या 24 तासात इराणच्या 96 नागरिकांचा मृत्यू। युद्धाचा आजचा चौथा दिवस। राजधानी बैरूतला इस्रायलकडून पुन्हा लक्ष। बैरूतमधील इराण दूतावासावरही इस्रायलचे हवाई हल्ले। हिजबुल्लानं काल केलेल्या हल्ल्याचा इस्रायलकडून पुन्हा बदला। इराणचे कुवेत कतारवर जोरदार हवाई हल्ले। इस्रायलसह बहरीनवर क्षेपणास्त्रांचा पाऊस। इस्रायलचा तेहरानमधल्या सरकारी टीव्ही मुख्यालयावर हल्ला। ऑपरेशन रोअरिंग लायनमध्ये 30 महिलांचा सहभाग। इराण विरोधी कारवाईत इस्रायलचा मोठा निर्णय। अयातुल्ला खामेनींच्या पत्नीचाही मृत्यू। इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यात संपूर्ण कुटुंब ठार झाल्याची शक्यता। इस्रायल इराणच्या हल्ल्यामध्ये एका भारतीयाचा मृत्यू। ओमानमध्ये जहाजावर डागलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती। भारत रशियाकडून 5 S-400 सुदर्शन संरक्षण प्रणाली खरेदी करणार। इराण इस्रायल युद्धादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय। इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे भारतामध्ये अलर्ट। गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना पाठवली पत्र। अबुधाबीहून पहिलं विमान भारतात पोहोचलं। इतिहाद एअरवेजच्या विमानांनी 388 प्रवासी मुंबई दिल्लीमध्ये दाखल। प्रवाशांनी सांगितला युद्धाचा थरारक अनुभव। इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंनी मानले भारताचे आभार। आव्हानात्मक दिवसांमध्ये पाठीशी उभं राहिल्याबद्दल आभार। मैत्रीचा नवा आदर्श जगासमोर ठेवल्याचं नमूद। आखाती देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केंद्र सरकारसोबत सातत्यानं संपर्क। इस्रायल अमेरिका इराण युद्धादरम्यान फ्रान्सचा मोठा निर्णय। फ्रान्स अणुबॉम्बसह अण्वस्त्रांचा साठा वाढवणार। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची घोषणा। महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई। आयसिसशी संबंधित संशयातून गोवंडी कुर्ल्यात धरपकड। कुवेतमध्ये अडकलेल्या मुलाला मदत करा। अभिनेत्री विशाखा सुभेदार यांची विनंती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह पंतप्रधानांकडे विनंती। आमदार खासदार होणं सोपं पण नगरसेवक होणं कठीण। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य। संभाजीनगर जिल्ह्यातल्या तिसगाव परिसरात 2 गटांमध्ये हाणामारी। पोलिसांसमोरच 2 गट एकमेकांवर तुटून पडले। शेतीच्या वादावरून तिसगावमध्ये 2 गटात राडा। आज राज्यभरात धुळवडीचा उत्साह। होलिकोत्सवानंतर रंगणार धुळवड। (2026) मधलं भारतातलं पहिलं चंद्रग्रहण। मुंबई आणि विदर्भासह कोकणातून पाहता येणार। आज औंढा नागनाथ मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी असेल बंद। दुपारी 3 ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत दर्शन राहणार बंद। ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाचा निर्णय।